मनसेने इथे एक आंदोलन जे आहे ते पुकारलेलं पाहायला मिळतं। खरं तर केवाडी ते चर्नी स्टेशन रोड पर्यंत ब्रिज पाहिजे आम्हाला, अशा पद्धतीची मागणी आहे आणि ही मागणी गेले अनेक वर्ष आहे। मात्र सैफी हॉस्पिटलमुळे हा ब्रिज होत नाहीये। महापालिकेने निविदा काढल्या, काम चालू केलं, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हे काम जे आहे ते सैफी हॉस्पिटलने थांबवलं आणि सैफी हॉस्पिटलचा थेट संबंध पीएमओशी आहे अशा पद्धतीचा आरोपच आता मनसेने केलेला पाहायला मिळतो। मनसे बरोबर गिरगाव वाया आम्ही गिरगावकर संघटना देखील यामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळाली। आता या सगळ्या मनसे कार्यकर्ते असतील किंवा गिरगाव संघटनेचे कार्यकर्ते असतील यांना पोलीस आता उचलून घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी बोर्ड देखील आणलेले पाहायला मिळत आहेत। गिरगावकर झुकणार नाहीत अशा पद्धतीचा बोर्ड आहे। गिरगावकर झुकणार नाहीत, पूल झाल्याशिवाय थांबणार नाहीत अशा पद्धतीचा हा बोर्ड जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आपण बघतोय की इथे काही कार्यकर्ते जे आहेत ते पाहायला मिळतात। दादा, कशा पद्धतीचे आंदोलन झाले, पोलीस उचलून घेऊन गेलेले? हे सध्या रस्ता बंद करायला लावले त्या लोकांनी, त्यासाठी आंदोलन चालू केलेलं आहे। पण पोलीस उचलून घेऊन गेलेले आहेत, कशा पद्धतीने बघताय तुमच्या कार्यकर्त्यांना पोलीस उचलून घेऊन गेले? हे चुकीचं जे चाललंय, सरकारचं पूर्ण चुकीचं चाललंय। ज्याच्यावरती कारवाई करायची आहे त्यावरती कारवाई करत नाही आणि मनसे कार्यावरती कारवाई करतात। नक्कीच, तर आपण बघतोय की इथे देखील अद्यापही मनसे कार्यकर्ते जे आहेत ते जमा आहेत, मात्र मुख्य नेते जे आहेत त्यांना पोलिसांनी उचलून नेलेलं आहे। आता इथे गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची देखील झालेली आहे आणि पोलिसांनी देखील यावर कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळते। इथे आणखीन देखील काही व्यक्ती आहेत, आपण त्यांना देखील विचारणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही? एकंदरीत जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांना उचलून पोलिसांनी नेलेलं आहे, कसं बघताय याकडे? कसं आहे ना, पोलिसांना दोष देण्यात अर्थ नाही। त्यांचे हात बांधलेले आहेत, ते काही करू शकत नाहीत साहेब, त्यांचे हात बांधलेले आहेत। त्यामुळे ते काय करणार बिचारे? त्यांचेही अनेक लोक गिरगावकर आहेत, त्यांच्याही मनात असेल पूल व्हायचा, पण वर्ण आदेश आल्यानंतर त्या आदेशाचं पालन करायला लागतं। आणि मुळात मला एक प्रश्न पडला आहे की इथले आमदार जे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना आंदोलन करायला लागतंय, म्हणजे प्रशासनावर पकड नाही आहे तुमची? सैफी हॉस्पिटलचा आणि पीएमओचा संबंध आहे असं म्हटलं जातं, काय आहे हा आरोप नेमका? मुळात असं आहे, जे किल्लेदार साहेबांनी आता वाचून दाखवलं, मनसेचे गटनेते आले होते, त्यांनी त्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आमचा एंट्रन्स जातो, म्हणजे एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलचा एंट्रन्स जातो। म्हणून इथे जवळपास 1 लाख गिरगावकर राहतात, त्यांच्या इच्छानं पायमल्ली देणार तुम्ही? ते लोक, हजारो लोक इथे ट्रॅव्हल करतात रोज, नोकरीसाठी, धंद्यासाठी, स्टुडंटना त्रास होतो। मागे तो ब्रिज नसल्यामुळे जे ॲक्सिडेंट होतात त्या ॲक्सिडेंटना जबाबदार कोण? इथले पालकमंत्री आहेत, इथले स्थानिक आमदार आहेत, ते काहीच करत नाही आहेत। नक्कीच, तर आपण बघतोय की पालकमंत्री आहेत, स्थानिक आमदार आहेत, तरी देखील इथे काही केलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो गिरगावकरांकडनं केला जाताना पाहायला मिळतो। त्यामुळे आता तरी हा पूल होणार का? मनसे आणि आम्ही गिरगावकर संघटना याचा पाठपुरावा करणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।